चंद्रपूर महानगरपालिका परिसरातील भिवापूर वार्डात आपण या ठिकाणी आहोत। या ठिकाणच्या महिला वर्गांच्या आपण या ठिकाणी त्यांचं काय म्हणणं आहे की अमृत योजना त्यांच्याकडे कशी काय चालू आहे, काय काय याबाबत सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी थांबलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करू। आपल्याला कसं काय वाटतं की आपल्या इथली अमृत योजना जी आहे महानगरपालिकेने केलेली ती परिपूर्ण आहे का? नाही, पाणीच नाही येत। आमच्या नळ दिले पण पाईपलाईन काही जोडली नाही आहे आणि बिलकुल पाणीच नाही। तुम्हाला किती वर्ष झाले या परिसरात राहायला? आम्हाला बाबा पुष्कळ वर्ष झाले। 40 वर्ष। 40 वर्षात पहिल्यांदा आपल्याकडे ही पाणी पुरवठा योजना आलेली आहे, परंतु ते पाईपलाईन चालू झालेली नाही, पाईपलाईन काही जोडलेली नाही आहे आणि बिल पाठवले त्यांनी, फक्त बिल पाठवले। बिल पाठवले, बिलासाठी रीडिंग वगैरे नेतात दर महिन्याला नेतात। या ठिकाणी नागरिकांना पाईपलाईन जोडलेली नाही, नळ सुरुवात चालू झालेले नाही, परंतु बिलाची रक्कम आणि बिल पाठवले गेले आणि त्याबाबत सक्ती केली जाते अशी तक्रार या भिवापूर परिसरातील महिला भगिनींची आहे। पाईपलाईन जोडलेली नाही आहे आणि बिल पण पाठवले आहे आणि रीडिंग पण नेत आहे। तुम्ही याबाबत तक्रार दिली होती का? मी पण दिली होती तक्रार याबाबत आणि 8 दिवसाच्या पहिले सुद्धा गेली होती। 3-4दा नोटिसा पाठवल्या होत्या। आयुक्ताकडे पण गेली होती, आयुक्त मिळाले नाही। आम्ही चंदन पाटील उपायुक्ताकडे गेली होती, तरी महिलांना सांगितले की तुम्हाला अजून 1-1.5 वर्ष पाणी येणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं। तरी महिला म्हणाले, मी म्हटलं बा उन्हाळा आहे, आमच्या वाड्यावर नळाची व्यवस्था नाही आहे आणि बोरिंगची व्यवस्था नाही आहे, महिला कुठे जाईल पाण्यासाठी? तर म्हणे आम्ही तुम्हाला पाणी लावून देऊ, टाकी लावून देऊ। छोट्या छोट्या गल्लीमध्ये टाकी कुठे लागणार आहे हे आम्हाला, मी त्यांना म्हटलं की छोट्या गल्लीमध्ये टाकी नाही लागू शकत सर, तरी म्हणे आम्ही काहीतरी व्यवस्था करू एवढे म्हणाले। आणि महिला म्हणाले की आम्हाला लाईट बिल आलेलं आहे पाण्याचं, आम्ही पाण्याचं बिल भरणार नाही। मी त्यांनाच म्हटलं की आम्ही पाण्याचं बिल भरणार नाही, पाणी द्या, बिल घ्या।